हाय गाईज, नमस्कार. तर आज आपण आलू मेथी पराठा बघणार आहे. त्यासाठी मी इथं सामान काय काय घेतले तुम्हाला सांगते. तर आपण मोठे 2 चमचे इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जेवढं सामान घ्याल ते व्यवस्थित कृतीनुसार आणि चमच्यानं घ्या. तर आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. मिठासोबत थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे इथं मी, आणि थोडासा अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी जी चुरून अशी घातलेली आहे. आणि हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. आणि याच्या पूर्ण मिक्स झालं की ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल हे नॉर्मल टाकायचं आहे, काही गरम वगैरे करून घ्यायचं नाही. आणि हे पूर्ण असं मऊसर असं मळायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मध्यम असं मऊसर छान मळायचं आहे. आणि इथं आपण बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. आणि आता हे पूर्ण आपण बारीक करायचे आहेत. बारीक करून झाल्यानंतरनं आपण जे मसाले घेतलेले आहेत ते फोडणी करणार आहे मसाल्यांची. तर इथं मी कांदा लसूणची चटणी थोडी 1 चमचा घेतलेली आहे. थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी, मॅगी मसाला, हिंग आणि लाल तिखट असे हे मसाले घेतलेले आहेत. हे तेलात आपण थोडं फोडणीत घालून मग त्यात बटाट्यात मिक्स करायचे आहेत. तर आता आपण ह्यात काय बटाट्यात थोडा लिंबू पिळणार आहे. आणि आपण सगळे मसाले फोडणीत भाजून घ्यायचे आहेत आता. तर आता मी तर लिंबू पिळून मीठ थोडं घातलेलं आहे. आणि थोडंसं तेल तापवून 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी हे तेल थोडं तापलं की आपण आपले सगळे मसाले घालून थोडंसं परतायचे आहेत. आणि हे सगळं आपण आपल्या बटाटोमध्ये सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यात जास्त करपवायचं नाही आहे, हे थोडं फक्त गरम करून थोडंसं असं घ्यायचं आहे. तर आता हे सगळं आता आपण आपल्या त्या बटाटोच्या सारणात घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता मी सगळं एकत्र मिक्स केले. हे पूर्ण एकजीव करायचं जेणेकरून सगळ्या बटाट्याला मसाला लागेल. आणि आता आपण आपला तोपर्यंत कणिक पण छान भिजलेला आहे. आता आपण याचा पराठा लाटायला घेणार आहोत. पराठा हा फुटत नाही आणि छान बसतं सारण पण ह्याच्यामध्ये. आणि आपण गोल लाटायचा आणि छान दोन्ही साईडनं भाजून घ्या. तुम्हाला तूप, लोणी किंवा तेल हे कशावरही तुम्ही भाजू शकता ह्याला. तर आपण आता इथं पराठा लाटून घेईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर कसा वाटला हा पराठा तर मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून माझे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मी टाकत जाईन.